मंडळी ही कांद्याची आपली साईज वा कशी आहे. सगळे कांदे असेच बरं का, पण काय करा जेवढी साईज पण असून त्याला कलर क्वालिटी असून काहीच उपयोग नाही, कारण त्याला भावच नाही आहे. बरोबर आहे ना. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये आले. लाडक्या बहिणीला एवढा कसा आनंद होतो का बस. लगेच फोन करून विचारणार आमचे पैसे आले, आमच्या लाडक्या भावाने पाठवले. पण शेतकऱ्याच्या कुठल्याच पिकाला भाव नाही, हे लाडक्या बहिणींना दिसत नाही का. आज प्रत्येक शेतकरी अडचणीमध्ये आहे. शेतमाल कुठल्याच शेतमालाला भाव नाही आणि वाढतंय, महागाई पण भरपूर आहे. बरोबर ना मंडळी. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता गरम गरम पोळ्या खाल्ल्या, आमरस खाल्ला आणि चालले तर वावरामध्ये. तर वावरामध्ये काय काम चालू आहे, तर वावरामध्ये कांदे काढायचं काम चालू आहे. आज 3रा दिवस आहे. आता उद्या दुपारपर्यंत होतील सवय अंदाज आमचा. आता काय माहिती कधी होतात कधी नाही. बघू आता किती खाते कधी नाही. खूप ऊन लागते बाबा. अजून आभाळ गेलाय, अजून जास्त पडले. चलो मिस्टर आहेत मागं, मी आले पुढं. मंडळी आता पूर्ण उपयोग जे कांदे जे होते काढेच झाले बघा, पूर्ण झाले. आता खालचं जे वावर आहे ते लोकांनी पाता धरले. कांदे चांगले निघले बरं का याच्यामध्ये. पुढं तर अजून मोठा मोठा माल निघला. मंडळी इतकं टेम्परेचर बस मी चालले घरी. आम्हाला पाणी आणायला जायचं होतं, म्हटलं चला तसंच घरून जाऊन येऊ. इतकं डेंजर ऊन लागू राहिलं, त्यातलं आज पोळ्या खाल्ल्या त्याच्यामुळे आणखीनच ऊन वाटतंय मला. तसंच दम लागल्यासारखं हो राहिलं, कसं तरी होतं. आता इकडं लेबर पण जेव्हा सुटलंय. 2 दिवस चांगला आबळ होता, आज अचानक एवढं ऊन डेंजर आहे. आणि त्यातलं आबळातलं ऊन म्हटल्यानंतर जास्त वाटतं. वारं पण नाही अजिबात. आता त्यांना उसं बसली तर सावलीला, म्हटलं गाडीवर जावं. पाईप चालायचं कॅपॅसिटी नाही. वावर ते घर वावर ते घर अंतर आहे बघ इथं थोडं, परंतु चालायचीच कॅपॅसिटी नाही. म्हटलं जाऊ गाडीवरच. काय 1 तास भर आहे, 3 वाजता परत यायचंय. आज कांदे गोळा करणं झालंच नाही. आज पातच झाकण्यात गेलं, कारण यायला टाईम झाला. आज 12 वाजले ते याय उस्तर. आखी दिवशी जीव घालला तो उपवास करून सवसीन, तर आज त्याच्यामुळे मला यायला उशीर आला. नाना नानी म्हणजे दोघं पण नाही का, सासू सासरा, तर दोघांना उपवास करू जीव घातलं. मग आवरलं, मग आले. तोपर्यंत लेबर आलेलं होतं. वरूळ जी होती पूर्ण मोकळी, त्याच्यामुळं मग पातन तेच गोळा केलं दोघांनी पण पटपट, कारण कांदे इतके तापले होते ग बस. मग ते पूर्ण झाकून घेतलं. आताशी झाकाय झाली वरूळ आमची. ती वरूळ पण भरपूर मोठी आहे. चाललं किटली द्या माझ्याकडं, आज पाणी जास्त लागू राहिलं आहे ना. त्या मंडळी आता वरच्या भारताचे कांदे झाले काढायचे. आता खालच्या भारतामध्ये आलो आपण. दुपारी इतकं डेंजर ऊन होतं, 2 वाजता 40चं टेम्परेचर होतं. तर मी डायरेक्ट पण नाही का असं चक्कर आल्यासारखं होतं. आम्ही घरी गेलो, आत्ता आलोय पुन्हा. बरंच म्हणजे खूप ऊन होतं, प्रमाणाच्या बाहेरच ऊन होतं. एवढं 2-3 दिवसापासून सारखं वावरत आहे, पण एवढं कधीच भासलं नाही आज इतकं डेंजर ऊन. या वावरातले कांदे सुद्धा छान आहे, कारण हे कांदे भरपूर महागास होते, त्या मानाने पण चांगली त्याची साईज झालेली आहे. मंडळी आज दिवसभर पात गोळा करण्यातच गेला. आता पुन्हा आलो घरून, तर पुन्हा एक वरवळ लागलेली होती, परत पात गोळा करायला लागलो. हे बघा गोळा करून पात याला चांगली निघली, त्याच्यामुळे नाही अडचण आहे तेवढी काही. आणि पूर्ण हिरवी पात कांदा निघला आपला. इथले सगळ्यांचे कांदे निघले, फक्त आपलाच कांदा राहिला तर काढायचा आहे. बघा सगळे वावर मोकळे झाले. ही खालची मका आहे मंडळी आपली. मकाला मंडळी हे बघा पावसाचं वातावरण कसं झालंय, मस्त ढगाळ भरून आले. पण आता मला असं वाटतं उन्हाळा चालू आहे. हा नेमका ऋतू कोणता चालू आहे तेच समजत नाही. आमच्याकडे ते उन्हाळा आहे, कधी कधी पावसाळा आहे. तसं पाहायला गेलं 3ही ऋतू सोबत बघायला भेटतं बरं का. म्हणजे कसं पाठी इतकी थंडी असते आणि दुपारी ऊन असतं आणि संध्याकाळी असे ढगाळ वातावरण असतं.
मी पात टाकली की आवडत नाही, चालत तुमचं. मी फक्त कांदे सावरले, पात त्याला तिथं ठिकठिकाणी आणून ठेवली, इथं ठेवली. पुन्हा हे बघ इथली काही उरली आहेत झाकून. पण आता मी करते माझ्या गोळा जर केल्या असलं तर लेबरचं कसं ते येणार उपटणार आणि त्याच्यात घेतात पण. कारण दुसऱ्या वावरात पण जावं लागतं कांदे झाकायला सकाळी तिकडं. झालंय का? चालेल, हे पण दाखवायचं सगळं का? हे पण दाखवायचं. पाऊस नाही यायचा ना? येईन एवढे उचलायचे का? एवढे मग टाकले असे पात, त्याला काय होतंय? मंडळी, हा निसर्ग आणि हे सरकार शेतकऱ्याचे मात्र अगदी हात धुवून मागं लागलेत बरं का. तुम्ही म्हणता अशी का बरं बोलते ते? हे बघा वातावरण. आता हे दिवस कोणते चालू आहे, शेतकऱ्यांचं खरं किती हाल आहे. व्हिडिओ आवडत असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट्स पण करत चला. आता उद्या फायनलमध्ये आपले कांदे काढायचे होतील, सगळ्याकडचे होतील, म्हणजे पुन्हा भुसारं भरण्यासाठी लगेच चालू करायचं भुसारं भरायला पण. कारण कांदे वावर तर चांगले वाळलेले, त्यामुळं चलो आम्ही चला आता घरी. आता कुठं वाघ दिसलाय म्हणे, वाघ बघायचं मी की घाबरून गेले, लयच गाडी चालू केली.